नाही नाही त्याचं नाही उत्तर मी एक त्यांच्याकडून मिनिट घेतो, नाही तुम्ही मग राजकीय याच्यावर ठीक बोला. आहे. तुम्हाला हे बघा, तुम्ही अन्य कोणालाही अडवलं नाही, मलाही तुम्ही अडवायचं कारण नाही प्लीज. मी एवढाच मुद्दा म्हणतेय, मी हम्म. कोणाचंही नाव नाहीये मिस्टर विलास बडे, प्लीज माइंड युअर सेल्फ. मी एवढं म्हणतेय की इथे प्रदीप शर्मा सोडून कोणालाही पिस्तुलांचं टेक्निकल नॉलेज असायचं काही कारण नाहीये. किती जणांनी हाताळली, मी तरी हाताळलेली नाहीये. मुद्दा नंबर एक. दुसरी गोष्ट, हम्म. त्या दिवशी विरोधी पक्षनेते हॅलो देखील म्हणतात त्याला गोळ्या झाडा, हॅलो हम्म. जनप्रक्षोभ झाला. हम्म. सगळं बरोबर आहे, व्हायलाच पाहिजे होता जनप्रक्षोभ. हम्म. आणि त्यामध्ये फाशी द्या, आमच्या समोर फाशी द्या, अगदी राईट, एव्हरीबडी इज जस्टिफाईड. हम्म. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा की पोलिसांनी फास्ट ट्रॅकवर चालवलं, सगळं काही केलं. हम्म. जे जे करायला पाहिजे होतं, काही चुका अगोदर झाल्या होत्या त्या मान्य केल्या आहेत सगळ्यांनीच. हम्म. मग त्या शाळेकडनं असतील, शाळेच्या सीसीटीव्हीच असतील, शाळेच्या प्रशासनाकडनं असतील, प्रत्येकावर कारवाई झालेली आहे. पोलिसांवर देखील कारवाई झालेली आहे. हम्म. त्यानंतर ते फास्ट ट्रॅक कोर्टवर सगळं टाकण्याचं सगळं केलं. चार्जशीट फाईल झाली. कोर्टात नेताना आणताना जे रिमांड ट्रान्झिटमध्ये हा प्रकार घडलेला आहे, पोलिसच्या व्हॅनमध्ये घडलेला आहे. त्याच्यानंतर आता तोंडावर काळा कपडा होता नव्हता आदित्य ठाकरेंचा पण मी बाईट ऐकलेला आहे. हम्म. परंतु मुद्दा असा आहे की त्यांनी ती पिस्तूल काढली कशी, हे सगळं एक्सप्लेनेशन पोलिसांनी त्यांच्या एका लेखी निवेदनाद्वारे दिलेलं आहे. आता तुम्हाला तुमचं सरकार असतं तेव्हा पोलीस चांगले, तुमचं सरकार नसतं तेव्हा पोलीस वाईट. मग सचिन वाझे हम्म. त्यांच्यावर देखील फेक एन्काउंटरचा आरोप होता. हम्म. त्यानंतर त्या सचिन वाझेंना माननीय उद्धवजी ठाकरे म्हणतात तो काय ओसामा बिन लादेन होता का? नंतर अंबानींच्या घराखाली जिलेटिनच्या कांड्या एका गाडीत ठेवल्या गेल्या. मनसुख हिरणची ती गाडी होती. मनसुख हिरणचा नंतर मृत्यू झाला का काय केलं, त्याला मर्डर केला, हा सगळा विषय मी इथे चर्चा करत नाहीये. आय हम्म. एम जस्ट कोटिंग इट, आय एम जस्ट मेन्शनिंग इट. हम्म. हे झाल्यानंतर आता त्या अक्षय शिंदेचं आज जे काय झालं, अर्थातच आम्ही अजूनही म्हणतो की हम्म. हा नियतीचाच खेळ होता आणि तो संपायला पाहिजे होता. आपल्या सगळ्यांची इच्छा होती की याला ठेचून मारावं. हम्म. म्हणजे आम्हाला प्रत्येकीला, कोण आमदार आहे, नगरसेविका आहे, कोण सामान्य बाई आहे, हा. त्या प्रत्येकीला वाटलं की माझ्या ताब्यात आला तर मी त्याला झोडून काढीन, ठेचून मारीन. हम्म. परंतु आपल्याला पब्लिकली फाशी देते. मगाशी मी आदित्य ठाकरेंचा बाईट ऐकला की पब्लिकली फाशी द्यायला पाहिजे होती, कायद्याच्या चौकटीत बसत असेल तर. हम्म. आता मला सांगा, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी पिस्तूल चालवली असेल, गोळ्या झाडल्या असतील, तर ते देखील त्यांच्या पोलीस मॅन्युअलमध्ये असेल की स्वसंरक्षणासाठी त्यांनी पिस्तूल चालवली. आता त्यांनी पिस्तूल हिसकवली कशी, हे टेक्निकल नॉलेज, मग ते डाव्या साईडला होती, उजव्या साईडला होती, तो पोलिसांनी उत्तर देण्याचा प्रश्न आहे. ठीक आणि आहे. म्हणून फक्त फक्त आज हा. आज कालपासून बदलापूरमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण हम्म. अशा आरोपीला असंच झालं पाहिजे. आज अनेक ठिकाणी आम्ही पेढे वाटले, आनंद उत्सव साजरा केला. तो कसा मेला, काय मेला, तो मेला आणि त्याची गत्तीच व्हायला पाहिजे होती. हे आज पब्लिक मध्ये जाता येताना आम्हाला थंब दाखवत होते की जे काय झालं ते चांगलं झालं. आणि बर. याही पुढे विलासजी बडे मी तुम्हाला सांगू इच्छिते हम्म. की आज या मला असं वाटतं त्या अक्षय शिंदेचा आता एन्काउंटर झाला, परंतु विरोधकांचा देखील आज पॉलिटिकल एन्काउंटर झाला. ठीक आहे, आणि मुद्दा तोच आहे, मला त्याच मूळ मुद्द्यावर यायचं आहे. बळबेगिरी जी चालू आहे ती ठीक आहे, त्यासाठीच. मी येतो. मला या चर्चेमध्ये रामजी तुम्हाला आणायचं आहे. हे यश आहे तुमच्या सरकारचं? जी, हा जो एन्काउंटर झाला हे तुमच्या सरकारचं यश आहे? तुमच्यावर तर आरोप होत आहेत की तुम्ही ठरवून केलंय. विलासजी नमस्कार. नमस्कार. विलासजी, सर्वात प्रथम मी या ठिकाणी अशा पद्धतीने घाणेरडं राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीच्या लोकांचा निषेध करतो. हा. पोलिसांनी स्वतःच्या आत्मरक्षणासाठी त्या ठिकाणी स्वतःवरती जो हल्ला होणार होता, जो हल्ल्याचा प्रयत्न झाला, तो परतून लावण्यासाठी स्वतःच्या आत्मरक्षणासाठी त्या ठिकाणी समोरच्याला जर त्या ठिकाणी एन्काउंटर केलं तर त्याचं एक इतकं मोठं सूतक महाविकास आघाडीला, एक विकृत, एक बलात्कारी, एक अत्याचारी, जो लहान चिमुरड्या असणाऱ्या आपल्या फुलपाखरांसारख्या शाळेत जाणाऱ्या मुलींना, बालिकेवरती अत्याचार करण्याची मानसिकता ठेवतो, अशा व्यक्तीची हत्या झाल्यानंतर
त्या ठिकाणी हे महाविकास आघाडीचे लोक ट्विटर पासून समाज माध्यम असतील, एक मीडिया असेल, याच्यावरती निबंध लिहितायत, त्या ठिकाणी याचं कौतुक करतायत. अक्षय शिंदेबद्दल या लोकांना इतकं कौतुक काय? आणि प्रामुख्यानं अशा पद्धतीने बदलापूरची घटना घडली त्यावेळेस आता सांगितल्याप्रमाणे, ताईने सांगितल्याप्रमाणे की या अक्षय शिंदेला रस्त्यावर फाशी द्या, हे करा ते करा. शेवटी देवाचा न्याय आहे आणि देवाने नियतीने न्याय दिला. आज पोलिसावर हल्ला झाला. एक विकृत माणूस आहे, ते म्हणतात तो गतिमंद होता. मग गतिमंद काय एखाद्याचा जीव घेऊ शकत नाही का? ते म्हणतात की तो विकृत होता, विकृतच होता. देवाचा न्याय या ठिकाणी, देव म्हणजे ईश्वराने दिलेला न्याय आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर हे एखादा आरोपी जर वागत असेल आणि पोलिसांनी जर आत्मरक्षणासाठी त्याची जर त्या ठिकाणी एन्काउंटरमध्ये जर त्याचा मृत्यू झाला असेल, ठीक आहे, तर मी पोलिसांच्या बाजूने उभा आहे. मुळात या ठिकाणी संजय शिंदे, एकच मिनिट संजय शिंदे बद्दल ज्या आता त्या ठिकाणी उभाटाच्या प्रवक्त्या बोलल्या की तो असा होता, तो तसा होता. 8-10 वर्ष नोकरीच्या बाहेर असणाऱ्या वाजत गाजत मुंबई इंटेलिजन्स सारख्या, क्राईम इंटेलिजन्स सारखी पोस्ट देऊन त्या ठिकाणी 100 कोटीची वसुली करायला लावणाऱ्या या लोकांनी या ठिकाणी संजय शिंदे सारख्या या ठिकाणी पोलीस ऑफिसर वरती नाही बोललेलं बरं आहे. ठीक आहे, मी खरं तर मला सिद्धार्थला या चर्चेत आणायचं होतं, पण ताईंवर दोघांनी आरोप केलेला आहे, वाजेंचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. दोन गोष्टी, राजकीय एन्काउंटर ताई तुमचा झालेला काय विरोधकांचा, जो आरोप आता केला गेला? बालिश स्टेटमेंट आहे माझ्या कुठल्याही, म्हणजे हैदराबादचं जेव्हा एन्काउंटर झालं होतं, पब्लिक डोमेन मध्ये माझे व्हिडिओ उपलब्ध आहेत. मी तेव्हाही म्हटलं होतं की अशा पद्धतीने कायद्याची प्रक्रिया जर कोणी बायपास करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. आताही माझा तोच मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, माझ्या ट्विटरमध्ये पहिली ओळ मी लिहिली आहे की अक्षय शिंदे मरायलाच पाहिजे. त्याचं समर्थन करणं, त्याला ग्लोरीफाय करणं हा मुद्दाच येत नाही, कारण तो कोणी क्रांतिकारी नव्हता. पण आठवण करून दिली पाहिजे की या देशात संविधानिक व्यवस्था आहे. अजमल कसाबला सुद्धा आपण शिक्षा देताना एक प्रोसेस फॉलो केली. ठीक आहे, त्यांचा संपर्क तुटलेला आहे, मी पुन्हा त्यांचे संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. एन्काउंटर होणं वेगळी गोष्ट आहे आणि न्याय होणं वेगळी गोष्ट आहे. न्याय होण्यासाठी आधी आपटे पकडावा लागेल. आता जरा राम सातपुतेंनी जे काही फार बोलले, मी त्यांच्यासारखे आगपाखड करू शकत नाही, कारण माझ्याकडे बोलायला खूप छान मुद्दे आहेत आणि ते वैचारिक आहेत. मला शिव्यागाळ आणि शिव्याशाप आणि आगपाखड करायची गरज नाही. ते म्हणाले देवाचा न्याय. आता जर हा देवाचा न्याय असेल विलास दादा, ताई तुमचा आवाज पुन्हा गेलेला, मी येतो तुमच्याकडे. मग तुम्ही क्रेडिट कशाला घेताय ऊर बिडवून? ऊर बडवू नका तुम्ही. देवाचा न्याय आहे तो, आणि असा देवाचा न्याय. बरं, याच्या उपर सरकारने केलं म्हणायचंय का आणि योग्य केलं म्हणायचंय का? तर मग ब्रिजभूषणला न्याय कधी देणार? त्याला नैसर्गिक न्यायाने शिक्षा कधी करणार तुम्ही? संजय राठोडचा काय करणार? तुम्ही असे किती एन्काउंटर करणार? बरं, मग तुम्हाला बाकीच्या सगळ्या प्रकरणांचं काय करणार आहात तुम्ही? त्यामुळे हे बालिश मुद्दे जे आहेत ते सोडा. अक्षय शिंदे मरायलाच पाहिजे होता, पण अक्षय शिंदेचा आवाज ज्या पद्धतीने बंद केला त्यामुळे अनेक सत्य बाहेर येता राहिलेत. केतन तिरोडकर एक याचिका दाखल करत आहे, मला त्याचा नंबर आता मिळालेला नाहीये. त्या शाळेमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी होत होती आणि त्या शाळेत मानवी तस्करी होत होती, असा केतन तिरोडकरने थेट आरोप करत कोर्टात याचिका दाखल केली आहे. हे जरा त्यांना कळू देत की आपण काय बोलतोय, आपण काय अभ्यास करतोय, आपण कुठल्या मुद्द्यांवर बोलतोय. आणि महत्वाचं, मी साधा एकच माझा मुद्दा आहे की कायद्याची प्रक्रिया बायपास होते. कायदा नावाची गोष्ट तिची चाड काही आहे का नाही आपल्याकडे? तुम्ही जी भूमिका मांडली ना, 100% मी पत्रकार म्हणून सुद्धा आहे आणि विवेकी जो कोणी व्यक्ती असेल ना, ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे, तो प्रत्येक जण हीच भूमिका मांडेल की न्याय झाला पाहिजे तर तो कायद्यानुसार झाला पाहिजे. लोकशाही आपल्या इथे. पण मला एक फक्त संदर्भ तुम्हाला आठवण करून द्यायच्या. सोशल मीडियावर आज दिवसभर तो फिरवला जातोय असं म्हणा हरकत नाही, पण मला बाळासाहेबांचं या सगळ्या संदर्भातलं नेमकं काय म्हणणं होतं ते तुम्हाला ऐकवायचं आहे आणि त्याच्याबद्दल शिवसेनेचं काय म्हणणं आहे ते सुद्धा जाणून घ्यायचं आहे. बलात्कारांबद्दल बाळासाहेब काय म्हणाले आपण ऐकूया, नंतर मी तुमचं उत्तर घे. एखाद्या महिलेवरती बलात्कार होत असताना हातामध्ये तुमच्या जवळ पिस्तूल आहे,
तुम्ही काय करणार? ते तिथेच ठेवणार. पण हे चालले ते बरं नाही. हे फार वाईट आहे. फार बरं ते शोभत नाही. त्याला बघत तर बसलाय, शोभत नाही बोलतोस. घाल गोळी त्याला, उडव त्याला. ताई, ह्या भूमिकेच्या संदर्भात तुमचं म्हणणं काय आहे? म्हणजे ही जी भूमिका आहे बाळासाहेबांची जी होती ती रोखठोक असायची. एका मिनिटात बाळासाहेबांची भूमिका त्यांनी कधीच तिलांजली दिलेली आहे. त्याच्यामुळे त्या काय बोलतील? कारण त्या आम्हाला कायम बालिश बोलतात. मागे पुस्तकं लावले म्हणजे कोणी विद्वान होत नाही. ताई बोला. मी बोलू? हा बोला ताई, बोलू आता? बोला. मी बोलतो. मनीषाताईंचा बालिश राग मी समजू शकते. असमंजस आहेत. देव त्यांना माफ करो. त्या जागी कोणाची पण मुलगी असली तरी त्या आईला वाटलं आज त्या अक्षय शिंदेचं झालं. बाळासाहेब ठाकरेंनी असं म्हटलं. वंदनीय बाळासाहेब, मनीषाताई तुमच्यामध्ये मी बोललेली नाही. एवढा सेन्स बाळगा. एवढे मॅनर्स ठेवा जरा. प्रत्येकाला मॅनर्स ठेवा जरा. मॅनर्स ठेवा. तुम्ही बोलताना मध्ये बोलले नाही मी. ही बचाबच मध्ये बोलायची सवय बंद करा. जरा मॅनर्स ठेवा. तुमचा मानसिक कंट्रोल. तुमचं तोंड ढासळलंय बाई. बाई तुमचा तोंड ढासळलाय. बाई तुम्ही बोलताना कुणी बोललं का मनीषाताई, त्यांचं पूर्ण होऊ द्या ना. मी त्यांना प्रश्न विचारला ना. मनीषाताई, मी त्यांना प्रश्न विचारला, त्यांचं उत्तर घेतो ना. जरा मॅनर्स ठेवा जरा. वैयक्तिक नको ना ताई. मला वाटतं वैयक्तिक नको. आपण कशाला? आपण इथे मुद्द्याबद्दल बोलतो. राज्यातला एवढा गंभीर मुद्दा आहे त्याच्याबद्दल बोलू. हा, सुषमाताई. बोलताना कुणी मध्ये बोललंय का? मॅनर्स नाही. चर्चेत कसे बोलायचं ते? मॅनर्स बाळगा. मॅनर्स बाळगा. मॅनर्स बाळगा. चर्चेत मध्ये. मनीषाताई, मी त्यांना प्रश्न विचारला. मला त्यांच्याकडून उत्तर घेऊ द्या. पुस्तकं लावलं म्हणून कोण विद्वान होतं काय? इंटरप्ट केलं नव्हतं मी. मनीषाताई, मी त्यांना प्रश्न विचारलाय. बाळासाहेबांचं म्हणणं ऐकवलेलं आहे. मला वाटतं की त्याचं उत्तर आपण घेतलं पाहिजे. प्लीज सुषमाताई तुम्ही बोला. मनीषाताई, मी तुमच्याकडे येतो. मनीषाताई, बाळासाहेबांबद्दल काय बोलतील? ठीक आहे मनीषाताई, उत्तर तर ऐकूयात ना. उत्तर ऐकूयात ना. ते काय म्हणतात ऐकूया. हा, वंदनीय बाळासाहेब असं म्हणाले की बलात्कार होत असताना जर कोणी बघत बसत असेल आणि मी काय करू? माझ्या हातात पिस्तूल आहे. अगदी बरोबर आहे. माझ्या समोर जर गुन्हा घडत असेल, माझ्या समोर जर बलात्कार होत असेल तर मी बिलकुल त्या वेळेला त्या जी कोणी पीडित आहे त्या पीडितला वाचवणं हे माझा प्राधान्यक्रम असला पाहिजे. पण दादा, इथे घटना घडून गेली. त्याला अनेक महिने उलटून गेले. पोलिसांवर त्याने जर पिस्तूल उगारली असेल, पोलिसांना गोळी लागली असेल तर ताई. ऐका. पोलिसांना बरोबर, अगदी बरोबर, मान्य मला. ठीक आहे. आता मला सांगा, जर तो इतका हिंस्त्र, इतका मोठा ताकदवर, इतका चपळाईने वागणारा आहे तर याचा अभ्यास पोलिसांनी केला नाही. हा पोलिसांचा हलगर्जीपणा नाही का साहेब? तिसरा मुद्दा. आता ते वाजे बिजेचं काहीतरी मनीषाताईंनी काढलं. मला काय म्हणायचंय, वाजेबद्दल आता जे तुम्ही बोंब मारताय, तुम्ही ज्यावेळेला आमदार होतात आणि आमच्याच कडून आमदार होतात, तात्काळ म्हणायचं वाजेच्यावर तुम्ही चुकलाय, चला तुमची आमदारकी तुमच्या तोंडावर फेकून मारते आणि मी राजीनामा देते. का तेव्हा कायद्याची चाड वाटली नाही आणि मनीषा कायद्याने राजीनामा देऊन बाहेर पडल्या नाही, तेव्हा तर बरं वाटलं. त्याचं उत्तर मी देईन. कुणाला शहाणपण सांगताय? त्याचं उत्तर देते. हे बालिश चर्चा देवतांवर गलिच्छ बोलणाऱ्या बाईला हे बोललाच पाहिजे. त्याचं कारण मला आहे सांगायचं का? मी कारण चालेल ना, मी पण सांगेन तुमची अनेक कारण. नाही, मला वाटतं वैयक्तिक नको. मी थांबवतोय, दोघींना पण थांबवतोय. मला या चर्चेत मला यानंतर आणायचे सिद्धार्थ, ज्या प्रकारचे आज मांडणी बाळासाहेबांनी सुद्धा केली, बाळासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे, त्यांनी सुद्धा आक्षेप नोंदवलेले आहेत. तुम्हाला असं का वाटतं की हा एन्काउंटर हा ठरवून केलेला आहे आणि हे सगळं एक प्रकारे तर सांगितलं जातंय की राजकीय एन्काउंटर झाला विरोधकांचा? मुद्दा असा आहे याच्यामध्ये विलासजी, बराच काळापासून म्हणजे सोशल मीडियावर किंवा आता चर्चेतही अनेकांनी शब्द वापरला देवाचा न्याय किंवा नियतीचा न्याय. हा नियतीचा न्याय म्हणणाऱ्यांच्या नियतीवरतीच या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने याचं मायलेज घेण्याचा प्रयत्न केला जातोय, जर हे आपसूक घडलं असेल, जर हे पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे असेल किंवा त्याने खरंच हल्ला केला आणि म्हणून झालं असेल तर ठीक आहे. पण त्याचा ज्या पद्धतीनं पॉलिटिकल मायलेज घेण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्यामुळे यांच्या नियतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. सगळ्यात बेसिक मुद्दा हा आहे, देश म्हणून, राष्ट्र म्हणून आपण जेव्हा निर्माण होत होतो, उभा राहत होतो, तेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये चर्चा होऊन आपल्याकडे काय व्यवस्था असावी हे ठरलंय.
इथे न्यायपालिका, कार्यपालिका आणि संसद या 3 पिलरवरती हा देश जेव्हा उभा केला गेला त्यावेळेला एक गोष्ट ठरली होती की कुठलाही पिलर दुसऱ्याच्या ह्याच्यात हस्तक्षेप करणार नाही. जर संसद असेल तर संसदेनं कार्यपालिकेत हस्तक्षेप करू नये, कार्यपालिकेने न्यायपालिकेत करू नये आणि न्यायपालिकेने संसदेत करू नये. आज मात्र असं झालेलं आहे की अनेक राज्यांमध्ये जंगल राज सुरू आहे. दुर्दैवाने आपल्याकडची न्यायपालिका ही संसदेच्या अधिकारात हस्तक्षेप करून निवाडे करते आणि आपली कार्यपालिका ही स्वतः न्याय निवाडे करताना दिसते. पोलीस यंत्रणा ही एक कार्यपालिकेचा भाग आहे. हे जर का जागेवर न्याय करायचा, इन्स्टंट न्याय करायचा या मानसिकतेतून राजकीय दबावापोटी किंवा राजकीय लालसेपोटी करत असतील तर इथे जंगल राज यायला वेळ लागणार नाही. आपण अतिशय भयानक परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभे आहोत, समाज म्हणून, देश म्हणून. हे योग्य नाहीये. इथे कसाबचं उदाहरण देण्यात आलं. कसाब ज्याने शेकडो लोक मारली त्याला सुद्धा ड्यू प्रोसेसनं प्रक्रिया करून फाशी देण्यात आली. या ठिकाणी सत्ता कुठल्याही पक्षाची असू द्या, अनेक वेळा, आता प्रदीप शर्मा इथं बसलेले आहेत, त्यांच्या काळामध्ये कुठल्या पक्षांची सत्ता होती, त्याही काळात एन्काउंटर झाले. मग अनेक एन्काउंटर केले म्हणून गुन्हे होणं थांबलं का? गुन्हेगार थांबले का? नाही थांबले. पण ज्या पद्धतीनं माणसं मारायची, संपवायची आणि न्यायालयाला, कायद्याला पूर्ण बाजूला टाकायचं हे योग्य नाहीये. इथे समाज म्हणून जगत असताना जर का व्यवस्था टिकवून ठेवायची असेल, समाजाची घडी व्यवस्थित ठेवायची असेल तर इथे संविधानाने घालून दिलेली जी व्यवस्था आहे त्या प्रक्रियेला आपल्याला फॉलो करावं लागणार आहे. आज या ठिकाणी ती प्रक्रिया पायदळी तुडवल्याचे अनेक संशय निर्माण होतील अशा पद्धतीचे इथं समोर चित्र येत आहे. त्यामुळे यांच्या नियतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. सिद्धार्थ, माझे एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आता आपल्या सोबत आहेत. 113 एन्काउंटर त्यांनी केलेले आहेत. प्रदीपजी, गंभीर आरोप करण्यात आलेला या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक संशय उपस्थित केलेले झालेले आहेत. या सगळ्या एन्काउंटरच्या दरम्यान ज्या गोष्टी झालेल्या आहेत, खरंच राजकीय दबावाच्या पोटी पोलिसांना हे सगळं करावं लागतं का? आणि या प्रकरणात तो दिसतोय का? तसं काही होतं का? हे फेक वाटतंय का? पहिली गोष्ट